इथनं कसं क्लिअर व्ह्यू दिसते आणि थोडा झूम केले मी. या आमच्या गावची तर दिसते, आमच्या गावची दिसते एक जण इकडला बा. आमच्या गावचं मला माहितीच नाही की आमच्या गावचं आहे कोटळीचं. कुठे गेली आपल्या गावची आलं नाही ती काय. आपल्याकडे काय ड्रोन नाही, हे आपला ड्रोन हे गाडीवर उभारले दिसत आहे गाडीवर. हे हलनो गाडी आपण पडायची सगळी. बल बल कपडे 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 बलाचे कपडे बल्या कपडे बल्या कपडे हो काय कपडे. आता तुम्हाला जी माहिती पाहिजे ना ती माहिती तुम्हाला सांगतो, कारण ह्या माहितीसाठी तर तुम्ही ह्या व्हिडिओवर क्लिक केले. तर हे गाव आहे धामणगाव. तर धामणगावला नाव तुम्हाला माहिती आहे का, नाव अशीच पडली नाही ती. ह्या नाव पडण्यामागे पण प्रत्येक गावाला इतिहास आहे. तर ह्या गावात धर्मेश्वराचं अगोदर एक प्राचीन मंदिर होतं. मग त्या धर्मेश्वरावरून ह्याला धार्मण्यपूर असं नाव झालं. नंतर मग त्याचा अपभ्रंश होऊन 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 त्याचं नाव धामणगाव झालं. ह्या गावाला धाकटं पंढरपूर म्हणलं जाते. का म्हणलं जाते तर जे संत मानकोजी बोधले महाराज आहेत ना, थांबा आता तुम्हाला संत मानकोजी बोधले महाराज कोण होते ते सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे आरंभी सरदार होते. त्यांनी चांगलीच युद्धकला शिकली होती आणि मग त्यांनी ही युद्धकला तिथे जे गावातली तरुण मंडळी होती त्या सर्व तरुणांना त्यांनी युद्ध शिकवलं कसं करायचं. आणि मग नंतर त्यांनी तिथं स्वतःचं त्यांनी सत्ता स्थापन केली. आता हे महाराज कसे झाले माहिती आहे का, तर ह्यांचे जे बंधू होते संत मानकोजी महाराजांचे जे बंधू होते ना शिवाजी, ते पांडुरंगांचे निस्सिम भक्त होते, म्हणजे ते वारकरी होते. मग एकदा त्यांनी पण म्हणजे मानकोजी महाराज पंढरपूरला गेले आणि पंढरपुरात गेल्यानंतर मग त्यांना विठ्ठलांचं त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यांना एकदम त्यांचं मन परिवर्तन झालं. आणि तिथून मग त्यांनी पांडुरंगाची सेवा चालू केली. आणि त्यांनी पांडुरंगाची सेवा केल्यानंतर जे त्यांचं गाव आहे धामणगाव, त्यांनी आपल्या ह्यांची पांडुरंगांची मूर्ती आणली आणि तिथं स्थापन केली. आता ही मूर्ती त्यांनी आणली, पण ही मूर्ती स्थापन करण्यासाठी त्यांनी कोणाला बोलवलं होतं माहिती आहे का, स्वतः तुकाराम महाराजांना. आणि आख्यायिका अशी पण आहे की स्वतः विठ्ठल आणि रुक्मिणींनी यांना पांडे खायला दिले होते. पांडुरंगांचे जे वस्त्र असतात ना ते घेण्याचा अधिकार पण यांना भेटला होता. नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय असा त्रिवेणी संगम यांच्या चरित्राला लाभलेला आहे. तर आता बोधले आडनाव कसं भेटलं ह्याच्यावरची एक कथा तुम्हाला सांगतो. हे जेव्हा विठ्ठलांची भक्ती करत होते ना तेव्हा यांना विठ्ठलाची भक्ती करता करता विठ्ठलांचा बोध झाला. मग ह्या गोष्टीवरून त्यांना बोधले हे आडनाव भेटलं. मग आता स्वतः विठ्ठलांनी बोध दिला म्हणून यांनी काय केलं, हे म्हणले की आता पांडुरंग विठ्ठल हे आपल्याच गावात आहेत धामणगावात, मग आता आपल्याला पंढरपूरला जायची गरज नाही. मग तेव्हा त्यांनी स्वतः पंढरपूरला गेले, तिथून त्यांनी विठ्ठल मूर्ती आणली आणि त्यांच्या गावात प्रस्थापित केली. आणि हे सगळं होत असताना तेव्हा जसं राज्य होतं औरंगजेबाचं, त्याला तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या कळाल्या, पण तेव्हा त्याला काय ते खरं वाटत नव्हतं. मग त्यांनी ह्याचं काय खरं माणूस कसा आहे, हा खरंच साधू संत आहे का बंधू आहे, म्हणून त्यांनी संत मानकोजी महाराजांची परीक्षा घेतली होती. औरंगजेबानं काय केलं, त्यांच्या समोर मांस ठेवलं होतं आणि मग हे मांस ठेवल्यानंतर मग मानकोजी महाराजांनी काय केलं, त्याच्यावरती असं कापड झाकलं आणि ते कापड झाकल्यानंतर ते स्वतः प्रसाद तयार झाला. अशी आख्यायिका मी ऐकली म्हणून मी तुम्हाला सांगवली, कारण मला पण माहीत नाही किती खरं आहे. मग हा चमत्कार बघून औरंगजेब पण खुश झाला होता. त्याच्यामुळं औरंगजेब पण संत मानकोजी बोधले महाराजांना मानायला लागले होते. आणि आपण जे आता मंदिर बघणार आहोत, आता हे बघा, हे जे मंदिराच्या वर घुमटसारखं आहे ना, हे मुस्लिमांचं प्रतीक आहे. ह्याच्यावरून समजून जायचं की ह्या मंदिरावर मुस्लिमांचा पण प्रभाव आहे. आणि दुष्काळामध्ये पण बोधले महाराजांनी स्वतःची जी शेती होती
ती वारकऱ्यांसाठी त्यांनी ज्वारी असो किंवा जे धान्याची पेवे होते ना ते सगळं यांनी वारकऱ्यांमध्ये वाटलं होतं. अशी पुण्याची कामं करून त्यांनी पांडुरंगाची प्रचिती लोकांमध्ये पसरवली, सगळ्यांना भक्तिमार्ग शिकवला आणि शेवटी मग त्यांनी संजीवन समाधी घेतली. मग नंतर त्यांचे जे बंधू होते शिवाजी ते मराठवाड्यात निघून गेले, पण मानकोजींची परंपरा अजूनही धामणगावात चालू आहे. हे दर्शनाची रांग मागते जातो ना लय गर्दी होती, आता चान्स भेटला आम्हाला. तर ह्या मंदिरात मानकोजी महाराजांची मूर्ती आहे आणि आता हा जो उरूस किंवा यात्रा म्हणूया आता हे 5 दिवस चालू असते आणि पौर्णिमेला दहीहंडी फुटते आणि मग हा तिथून जो आपला काला असतो ना ते काला घेऊन देव पंढरपूरला निघून जातात.